घरात आनंदी वास्तूसाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अगदी साधे सोपे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते. कधी कधी आपल्या जीवनात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरीही वाईट ऊर्जा घरात असू शकतात. नकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबात अस्वस्थता, वाद आणि भांडणही होऊ शकतात. यामुळे अनेक जण आळशी आणि उदासही बनतात. नकारात्मक ऊर्जा मन आणि शरीरातून सकारात्मकता काढून टाकते आणि आपल्याला कमी आणि थकल्यासारखं वाटतं. जर आपल्या घराची जागा अस्वच्छ वाटत असेल तर घरातून नकारात्मक आणि वाईट ऊर्जा काढून टाकण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. नकारात्मक कंप दूर करण्यासाठी आणि घरात नवीन निरोगी ऊर्जा आणण्यासाठी हेच काही सोपे मार्ग आपण वापरून बघू शकता. अनेकदा गोंधळामुळे चिडचिडेपणा आणि नकारात्मकता निर्माण होते. यामुळे तणावही निर्माण होतो आणि सकारात्मक ऊर्जा दडपली जाते. वास्तुशास्त्रानुसार मिठाचा अत्यंत सोपा उपाय केला जाऊ शकतो. मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुण असतो. घरात लादी पुसताना पाण्यात मीठ आवर्जून घालावं. मात्र हा उपाय गुरुवारी करू नये. काचेच्या भांड्यात सुद्धा आपण मीठ ठेवू शकता. यामुळे नकारात्मकता घरापासून लांबच राहते. आपल्या घरात वास्तुदोष उद्भवू शकतात ते बाथरूमच्या दिशेने. यामुळे बाथरूममध्ये काचेच्या भांड्यामध्ये मीठ भरून ठेवावं आणि आठवड्याला ते बदलत राहावं. मीठ आपल्याला नकारात्मक परिणाम कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतात. याचबरोबर दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे वास्तू आणि आरोग्य शुद्धी होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात. शिवाय जर आपल्या घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीमध्ये 2 कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवून जाळाव्यात. असं केल्यानं घरात नकारात्मकता संपेल. आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा हा प्रयोग केला जाऊ शकतो. अनेकदा आपल्या घरामध्ये छोटे मोठे वाद होत असतील, सतत स्वभाव चिडचिडा झाला असेल, त्याचबरोबर घरात आनंदी वाटत नसेल, कसल्या तरी प्रकारचा कुबट वास येत असेल, घरात लहान मोठे आजारपण चालू असेल, घरात शांतता नसेल, घरात तुळशीचं झाड नसेल, घरात सतत खर्च वाढत असेल, पैशाचा हिशोब लागत नसेल, पैसे येऊन टिकत नसेल, दुसऱ्या व्यक्तीशी, समाजात, ऑफिसमध्ये, शेजारी पाजारी यांच्याशी संभाषण करताना आपल्या बोलण्यात माया, प्रेम नसेल, उत्साह नसेल, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागत असेल, काम करावंसं वाटत नसेल आणि नेहमी आळस भरलेला असेल, तर यासारख्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे असं समजतं. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. हे का होत असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कमी प्रमाणात आहे असं समजावं. पण हे सगळं का होतं यामागेही काही कारणं आहेत. आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जेला जागा कोणत्या गोष्टींमुळे मिळते तर आपल्या घरामध्ये घरातील साफसफाई दर आठवड्याला होत नसेल, त्यामुळे जिकडे तिकडे जाळे अडकून राहत असेल, घरात भंगार वस्तू जास्त प्रमाणात साठलेल्या असतील, घरात बंद पडलेली उपकरणं असतील, घराच्या भिंतींना भेगा चिरा पडलेला असेल, त्याचबरोबर भिंतीचे रंग उडालेले असेल, आपल्या घरातील काही ठिकाणी लादी तुटलेली असेल, आपल्या घरात काही ठिकाणी छोटे छोटे खड्डे पडलेले असेल, दरवाजा कधीही उघडताना किंवा बंद करताना आवाज करत असेल, घरात रोज झाडू पोछा होत नसेल, घरात केर कचरा तसाच पडलेला असेल किंवा वॉशरूम टॉयलेटची साफसफाई होत नसेल, आपल्या घरात जुने कपडे भरपूर प्रमाणात साठवून ठेवलेले असतील किंवा आपल्या घरात देवी देवतांचे फोटो जिकडे तिकडे बघायला मिळत असतील, एकच जागी देवाचे फोटो नसतात, पूर्ण घरभर फोटो असतात, अशा काही गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवलेल्या असतात. याचबरोबर स्वयंपाकाची भांडी वेळेवर धुतली जात नसतील, दिवसभर किंवा रात्रभर ती तशीच पडून राहत असतील, घरात क्रूर प्राण्यांचे फोटो असतील किंवा बंद पडलेले घड्याळं असतील, तर यामुळे सुद्धा वास्तुदोष उद्भवू शकतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते आणि ही नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यासाठी घरातील सर्व वस्तू या 6 महिन्यातून किंवा वर्षातून थोड्या वेळेपुरत्या तरी हलवून नंतर ठेवाव्यात. वर्षानुवर्ष कपाट, तिजोरी किंवा टेबल त्याच जागी असतील किंवा जड वस्तू एकाच जागी पडून असतात, त्यामुळे सुद्धा घरात ऊर्जेचा संचार होत नाही. म्हणून घरातील सर्व वस्तू 6 महिन्यातून किंवा 6 वर्षातून एकदा तरी थोड्या वेळेपुरत्या हलवून ठेवाव्यात. तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरात नसाव्यात आणि यामुळेच नकारात्मक ऊर्जा घरात असते ती आपल्या जीवनावर परिणाम करू शकते.
अनेकदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण त्यामुळे घरात अशांतता, आजारपण आणि अनावश्यक खर्चही होतो. यासाठी काही साधे सोपे उपाय केल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते. त्यासाठी काय करावं तर दर आठवड्याला घरातील जाळे काढावेत, घराची साफसफाई करावी, घराचा कानाकोपरा स्वच्छ ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होऊ शकते. शिवाय तुटलेल्या न वापरलेल्या वस्तूंना घरात कधीही ठेवू नये. भिंतींना चिऱ्या पडल्या असतील किंवा रंग उखडलेले असतील तर त्याची दुरुस्ती करून घ्यावी. पाण्यात कधीही मीठ घालून लादी पुसावी. त्याचबरोबर घराच्या ठिकठिकाणी काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवावं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. मीठ आपल्याला नकारात्मक परिणाम कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतात. याचबरोबर दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे वास्तू आणि आरोग्य शुद्धी होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात. शिवाय घरात तुळशीचं झाड असणं अत्यंत शुभ मानले जातं. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो. याचबरोबर घरात दररोज कापूर आणि धूप जाळल्यानं सुद्धा वातावरण शुद्ध होतं आणि आरोग्यावरही चांगला परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी देवाच्या समोर दिवा आवर्जून लावावा. यामुळे वातावरण सकारात्मक राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते. शिवाय आठवड्यातून एकदा लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि कापूर टाकून पुसावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत मिळू शकते. तर या सर्व गोष्टी आपल्याला जमेलच अशा नाही. जितक्या प्रमाणात आपण त्याचा अवलंब कराल तेवढ्या प्रमाणात आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास नक्कीच सुरुवात होऊ शकते. तर हे आनंदी वास्तूसाठी साधे सोपे उपाय आपण आपल्या घरासाठी नक्कीच करून बघू शकतो. बिनखर्चिक असे हे उपाय आहेत जे करून बघायला काहीच हरकत नाही. त्याचा फायदाच होईल. तुम्ही सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी असे साधे सोपे उपाय करता का आणि याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.